नमस्कार मित्रमंडळींनो, तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे आता जी दामिनी आहे ती खूपच चिडलेली असते आणि ती त्या अवंती आणि नीताला बोलत असते की तुम्हाला काय गरज होती त्या ब धैर्याला फोन करायची? कुणी सांगितलं होतं तुम्हाला नसते चौकपांची त्या करायची? काय गरज होती सांगा बरं? का केलं तुम्ही असं? का फोन केला त्या धैर्याला? मला सांगा लवकर, असं म्हणत असते. तर आता त्या म्हणतात की आई अहो मग सावीची काळजी वाटली होती ना त्यामुळे. तर ते म्हणतात की तुम्हाला काही कळतं की नाही, धैर्य बाहेर कशासाठी गेलाय? अहो सावीचे डॉक्टर शोधण्यासाठीच गेलाय ना, आणि त्याला अजून टेन्शन द्यायचं की तुम्हाला? काय चाललंय तुमचंवालं, असं म्हणत असतात. आणि आता दामिनी त्यांना दोघींना खूप बोलते. तर इकडे आता जे भाऊ आहेत, भाऊन ते टी व्हीवरती न्यूज बघितल्यावरती दामिनीला फोन करतात आणि म्हणतात, दामिनी मॅडम काय चाललंय तुमचं? तर ती म्हणते की बोला ना भाऊ, काय झालं? तर ते म्हणतात, बोलायला राहिलं काय शिल्लक? अहो तुमचं नेमकं चाललं काय ना हेच आम्हाला कळत नाही आहे. नेमकं तुम्ही काही खेळ चालवला आहे का आमच्या नातीचा? काय चालवलं आहे अहो आमच्या सावीचं तुम्ही? अहो तुम्ही म्हणता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, हॉस्पिटलमधून ती गायब झाली आहे. नेमकं काय चाललं आहे तुमचंवालं? आम्हाला सांगा लवकर. तुमचं या सगळ्या पाठीमागे काही ढाव तर नाही आहे ना आमच्या सावीला हे करायचा, असं म्हणत असतात. तर आता दामिनी म्हणते की अहो भाऊ असं का करताय तुम्ही? असं काही पण बोलू नका ना, असं म्हणत असते. आणि आता लगेच ती म्हणत असते की हे बघा भाऊ, आम्हाला खूप काळजी आहे. जेवढी तुम्हाला आहे ना तेवढी आम्हाला पण आहे. आमच्या पोरीसारखी आहे सावी, असं म्हणते. तर आता भाऊ म्हणतात की नका सांगू तुम्ही आम्हाला हे. तर इकडे आता जी सावी आहे ती आता पाणी आणायला गेलेली असते, पण तिचं जे पाण्याचं गाडगं असतं ते घराजवळ आलं का तिथे जाऊन फुटतं. ती म्हणते की मला काही करून हे पवित्र पाणी न्यायचं आहे, काय करू मी? तिला समोर भरलेलं दिसतं तांब्या, पण आता तांब्यात पाणी नसतं. ते तिथंच गायब होतं. आणि आता इकडं जो धैर्य आहे तो आता तिथे त्याच्या तोंडातून ऑटोमॅटिक श्वास यायला लागतो. आणि ते बाकीचे जे आजी आजोबा असतात ते म्हणतात, आता काय करायचं आपण याचंवालं? कुठं न्यायचं? ही पोरगी अजून काय येत नाही, असं बोलत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.